मला ना आता कोणत्याही ठिकाणी पर्यटक म्हणून जाण्यापेक्षा पाहुणी म्हणून जाण्यात जास्त मजा येते. नमस्कार, मी शीतल आणि आज प्रतापगडावरील माझा दुसरा दिवस आहे. रात्री मशालोत्सवामुळे झोपण्यास भरपूर उशीर झाला. त्यामुळे सकाळी 10ला उठलो आहोत. तरी वाटत होतं सकाळचे 6 वाजलेत. पण आज चिंचवडला रिटर्न जायचं होतं आणि गडही थोडा एक्सप्लोर करायचा होता. म्हणून लवकर आटपून आम्ही नाश्ता करून देवीची वेणी केसात माळली आणि गेलो तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला. तर तुळजाभवानी प्रतापगडावर कशी बरं आली? तर झालं असं होतं की अफझल खानाने जेव्हा मराठ्यांची कुलस्वामिनी असणाऱ्या तुळजापूरच्या भवानी देवीचा अपमान करून तिची मूर्ती जात्यात भरडून टाकली, तेव्हा या अत्याचाराचा सूड घेण्यासाठी महाराजांनी प्रतिज्ञा घेतली. अफझल खानाचा वध हा केवळ राजकीय विजय नव्हता, तर तो भवानी मातेच्या आणि धर्माच्या अपमानाचा बदला होता. महाराजांना हे कळलं होतं की तुळजापूर येथे सतत होणाऱ्या उपद्रवामुळे भक्तांना देवीचे दर्शन घेणे कठीण होत आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या कुलदेवीचे प्रतिरूप प्रतापगडावर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. 1659 मध्ये अफझल खान महाराजांना मारायला आला, पण महाराजांनी युक्तीने वाघनखं आणि बिछवा वापरून त्याचा वध केला आणि प्रतापगडावरून शिवशौर्याची सुरुवात झाली. शिवाजी महाराजांनी अफझल खानावर विजय मिळवल्यानंतर प्रतापगड हा किल्ला स्वराज्याच्या शौर्याचं प्रतीक ठरला. इथल्या प्रत्येक दगडात तो रणगर्जना अजूनही ऐकू येतो. वर जाताच महाराजांचा पुतळा दिसला. इतक्या धुक्यात सुद्धा त्याच्या शौर्यात काही कमी दिसत नव्हती. आणि इथे इतकी माकडं आहेत ना, त्यांनी आमची पिशवी घेतली. काय खायला सापडतं का ते पाहिलं आणि पिशवी तशीच सोडून निघून गेले. असो, आता महादेवाचं दर्शन घेतलं. हे स्वयंभू शिवलिंग इच्छापूर्तीसाठी प्रसिद्ध आहे आणि शेवटी एकदा फक्त गडावरून नजर खाली फिरवली. संपूर्ण गड धुक्याआड लपला होता, तरी त्याचं सौंदर्य उभारून येत होतं. मग आम्ही थेट पळालो घराकडे. पटापट आटपून आम्ही गड उतरण्यास सुरुवात केली. जायचं मन खरंच नव्हतं होत, पण या धुक्यांमुळे मला गड नीट पाहता आला नाही. म्हणूनच आता पुन्हा प्रतापगडावर यायचं माझं तिकीट मला मिळालं आहे आणि हा माझा सुंदर अनुभव मी माझ्यासोबत घेऊन निघाले. तर तुम्ही या पाहुणीला कधी बोलवताय तुमच्या गावात? कॉमेंट करून नक्की कळवा. हर हर महादेव.